मैं पत्थर पर लिखी इबारत हूँ, तुम शीशे से कब तक तोड़ोगे, मिटने वाला मैं नाम नहीं, तुम मुझको कब तक रोकोगे, तुम मुझको कब तक रोकोगे. त्यामुळे या महिलांना खऱ्या अर्थानं सबल आणि सशक्त बनवण्यासाठी आपण मानदेशी फाउंडेशनच्या माध्यमातून, विशेषतः मानदेशी सहकारी ग्रामीण बँक जी क्रेडिट या महिलांना पोहोचवते आणि नंतर स्किल ट्रेनिंग जे तुम्ही देताय, हे खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन या ग्रामीण महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आणि आता ते महाराष्ट्रातनं छत्तीसगड, सिल्वासा आणि इतर भागामध्ये सुद्धा पसरत आहे. पण ही खूप मोठी चळवळ आहे, ही खूप मोठी मूव्हमेंट आहे आणि ह्याला खूप शासनानं सुद्धा आणि समाजानं सुद्धा ताकद देणं गरजेचं आहे. कारण त्या महिला पुरुष सगळेच 12 बलुतेदार, 18 अलुतेदार, कुणबी, त्यांच्यात चालणारी बार्टर सिस्टम ही लहानपणापासून आम्ही पाहिलेली आहे. गावातलं जे एकदम कोहेसिव्ह वातावरण, पण आता दारबंद संस्कृती वाढायला लागलेली आहे. गावाकडचं जुनं घर विकायचं, मुंबई पुण्यात येऊन 1 रूम किचन 2 रूम किचनचा फ्लॅट घ्यायचा, त्यात TV, फ्रीज, मायक्रोवेव्ह, वॉशिंग मशीन, कम्प्युटर सगळ्याला जागा असते. पण असे म्हातारे आईवडील आम्हाला जड होतात, त्यांना आम्हाला तिथं आणून तेव्हाला लाज वाटते, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे ते जे नवीन जनरेशन, त्यांची मुलं जी आहेत, नातवंड आहेत, त्यांना खऱ्या अर्थानं हे बघता येईल की बाबा माझा कुंभार कसा काम करतो, लोहार कसा काम करतो, त्याला किती कष्ट सुताराला घ्यायला लागतात त्या रवी बनवायला किंवा त्या पट्टाशीनं सगळ्या प्रकारची उपकरणं बनवायला. आणि मग त्याला ती व्हॅल्यू कळाल्यानंतर आत्ता मला एका ताईनी सांगितलं, ते मण्यांचे 1.5 लाखाचे दागिने, म्हणजे छोटे दागिने सिम्बॉलिक, ते विकले गेले. 90,000चे दुसऱ्या एका कारागिराचे. म्हणजे हे खूप मोठं काम आहे आपल्या संस्कृतीत. असं म्हटलं जातं की यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता, यत्रे तास्तून पूजन्ते सर्वास्त त्राफला क्रिया. ज्या ठिकाणी अशा पद्धतीचं सबलीकरण आणि सशक्तीकरण महिलांचं होतं, त्या ठिकाणी देवतांचं वास्तव्य असतं. आणि ज्या ठिकाणी तिचा अपमान होतो, तिचा छळ होतो, त्या ठिकाणी कोणतीही क्रिया, सर्वास्त त्राफला क्रिया, सगळ्या क्रिया असफल होत असतात. त्यामुळे आपण जे करतायत त्याला मानाचा मुजरा, खूप अभिमान वाटतो. तुमच्या सगळ्या टीमचं खूप खूप अभिनंदन. आणि सगळ्या या महिलांना म्हणजे जाताना मुंबईत दाखवणंच तुम्ही आणि त्यांना हे एक्सपोजर देणं, आणि हे मला वाटतं माध्यमांनी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात ही चळवळ देशभर वाढली पाहिजे अजून मोठ्या प्रमाणात. आणि इथं खूप हे सगळे मध्यमवर्गीय लोक इथं खरेदीसाठी आलेले आहेत, त्यांचे आभार की तुम्ही एक छोटासा कॉन्ट्रीब्युशन त्यांना सबल करण्यात दिलेलं आहे. आणि इथं समीर आहे, समीर तुमच्याच जिल्ह्याचा SP आहे, तो माझा ASP होता. मला वाटतं की आपण सुद्धा जेवढं काही शक्य आहे प्रशासनानं त्यांना पूर्ण हातभार दिला पाहिजे. मला इथं बोलवलं आणि मला ही इंटरॅक्ट करण्याची आणि आपण फेलिसिटेट केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.